नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण औंध रोड MM चौकात आहेत आणि या ठिकाणी आपण माझ्या मागे जो चौक बघताय, जो रस्ता आहे, ह्याच रस्त्यावर परवा दिवशी एक 2-4 दिवसापूर्वी एक मोठा अपघात झालेला आहे। या अपघाताचे आधी आपण क्षणचित्र जे आहे तिथलं CCTV फुटेज जे आहे ते आधी बघूयात आणि मग हा विषय आपण पुढे घेऊयात। मित्रांनो, हा जो टर्निंग पॉइंट आहे, ह्या टर्निंग पॉइंटमुळे हा अपघात झालेला आहे। त्या महिला आहे, त्या महिलेला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर्स झालेले आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। मात्र हे नक्की कशामुळे होतोय या संदर्भातली माहिती देण्यासाठी या परिसरातील काही नागरिक आहेत। हा एकच नाही तर यापूर्वी सुद्धा 2-4 मोठे अपघात या ठिकाणी झालेले आहेत। या नागरिकांचं काय म्हणणं आहे ते आता आपण बघणार आहोत। नमस्कार, मी अशोक सोनवणे, औंध रोड परिसरातील नागरिक। गणेश सेवा ट्रस्ट यातील समोरील चौकातून आपण सध्या बोलत आहोत। पहिली गोष्ट म्हणजे हा औंध रोड ब्रेमेन चौक ते खडकी स्टेशन हा रोड पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना जोडणारा एकमेव रोड आहे। त्यामुळे दोन्ही महानगरपालिकेच्या परिसरातील पुणे स्टेशनकडे जाणारा हा अत्यंत त्यांना सोपा रस्ता असा वाटतो। त्यामुळे या रोडवर गेले कित्येक वर्षापासून अनेक वाहने म्हणजे वर्दळ वाढलेली आहे, वाहतूक वाढलेली आहे। नंबर 2, 2009 मध्ये हा रोड रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव आला होता आणि त्यावेळेला हे गणेश मंदिरसुद्धा मागे गेलं आहे। पण गेल्या 15 वर्षामध्ये सुद्धा या रुंदीकरणामध्ये काहीही काम झालेलं नाही। नंबर 3, या औंध रोडमधील अनेक अतिक्रमणं इतकी वाढलेली आहे की तुम्ही बघू शकता की जिथे फुटपाथ आहे त्या फुटपाथच्या पुढे मेन रोडवर सुद्धा टपऱ्या, भाजीवाले, पथारेवाले आणि पार्किंगवाले यांनी लावलेलं आहे। तो हार्डली 6 ते 7 फुटाचा रस्ता फक्त वाहनांना जाण्यासाठी आहे आणि दिवसभर हा रोड इतका वाहतुकीसाठी गजबजलेला आहे। त्यामुळे सामान्य नागरिकाला सुद्धा इथून रोड क्रॉस करणे किंवा रस्त्याच्या कडेने चालणे अत्यंत जीव मुठीत धरून चालणं प्रकार आहे। आणि ह्याकडे या पूर्ण ब्रेमेन चौकापासून आणि खडकी स्टेशनपर्यंत ट्रॅफिक कंट्रोल करणारा एकही वॉर्डन किंवा वाहतूक नियंत्रण कक्षाचं कोणीही इथपर्यंत आपल्याला दिसत नाही आहे। त्यामुळे वेळोवेळी होणारे अपघात आणि येथे वाढणारी नागरिकांची राहणाऱ्यांची संख्या हे जर पाहता हे अत्यंत म्हणजे त्याला म्हणतो आपण की दुर्दैवी घटना इथे होत आहेत। कोणाला आपले प्राण घालवायला लागत आहेत, म्हाताऱ्या माणसांना आपले झालेले ॲक्सिडेंटनं ते बाहेर येऊ शकत नाही। ही खूप मोठी समस्या औंध रोडवर द्यायला लागते आणि परवाच झालेला अतिशय ॲक्सिडेंट भयानक आहे। मल्टिपल इंजुरी झाली आहे त्या सिनियर सिटीजन महिलाची आणि हा खरंच मोठा प्रश्न होणार आहे। आणि त्यातून आणि नवीन एक प्रश्न वाढतोय की खडकी स्टेशनला आता येथून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या म्हणजे हे रेल्वे स्टेशन जर पुणे स्टेशनसारखं होतं आहे आणि इथून गाड्या दुसऱ्या राज्यामध्ये जाणार आहे। त्यामुळे निश्चितच इथे वाहतुकीची संख्या निश्चित भविष्यात वाढणार आहे। त्यामुळे हा गंभीर प्रश्नाकडे आत्ता जर आपण पाहिलं नाही तर हा फार भयानक होऊ शकतो। धन्यवाद। मी प्राध्यापक डॉक्टर अशोक निळकंठ पाठक। मी रिटायर्ड सेवानिवृत्त प्राध्यापक आहे आणि रिटायर्ड होऊनही मला 30-35 वर्ष होऊन गेलेली आहेत।
आणि अर्बन प्लॅनिंग हा माझा मुख्य अभ्यासाचा विषय आहे। तेव्हा त्या दृष्टीने सध्याची जी इथे घटना घडलेली आहे का या अपघाताची, या असे अपघात इथे नेहमीच होतात या क्रॉसिंगला। आणि त्याचं कारण हा रस्ता जो आहे त्याच्या रुंदीकरणाकडे कॉर्पोरेशनने लक्ष दिलेलं नाही। आजपर्यंत आम्ही पुष्कळ वेळा प्रयत्न केले आणि आत्तासुद्धा परवा 4-5 दिवसापूर्वीच एक ॲक्सिडेंट इथं मोठा झाला आहे। पण असे ॲक्सिडेंट्स इथे कमीत कमी मी या भागात राहणारा 30 वर्ष झाले मी या भागात राहतो आहे। कमीत कमी 15-20 वर्ष ॲक्सिडेंट्स मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहे, पण कॉर्पोरेशननी याची दखल घेतलेली नाही। या संपूर्ण रस्त्यावर तुम्ही बघा इतकी गर्दी असते आणि दुसरी गोष्ट काही टपऱ्या निर्माण करून ठेवलेल्या आहे। रद्दीचं दुकान इथे मध्ये आहे, हॉटेलच्या टपऱ्या म्हणजे काम तर पान बिडी सिगरेटच्या टपऱ्या आहेत, ह्या सगळ्या हटवायला पाहिजेत। इथून रस्ता रुंद व्हायला पाहिजे आणि या रस्त्याने एक चांगल्यापैकी फुटपाथ दोन्ही बाजूनी पाहिजे। तिकडचाही फुटपाथ इथे तर नाहीच आहे या बाजूला, पण त्या बाजूला असलेला फुटपाथसुद्धा कॉर्पोरेशनच्या माणसाला, जो निवडून आलेला माणूस त्याला मी दाखवला, तो म्हटलं तुम्ही गाडीत बसून येतात, गाडीत जाता, तुम्हाला खड्डे कुठे दिसणार आहेत म्हटलं इथे। त्यांना मी घेऊन गेलो, त्यांना दाखवले खड्डे पडलेले, पण तुमच्याच घरासमोर खड्डा आहे हे मी सगळं दाखवलं। आणि मी स्वतः अर्बन प्लॅनर आहे, नागरीकरणाच्या संदर्भात सगळी माहिती माझ्याजवळ आहे। तर माझी विनंती एवढीच आहे, आता आधी सोनवणे बोलले, त्यांनी त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे। तेव्हा माझी विनंती हीच आहे की कॉर्पोरेशननी आणि पत्रकारांनी हा प्रश्न हाती घ्यावा। आता 3-4 दिवसापूर्वीच वर्तमानपत्रामध्ये या संबंधीची माहिती आलेली आहे। आयुक्त त्यांनी तुम्ही सिद्धार्थ शिरोळेला घेऊन त्या रस्त्यावरची औंध रोड ते कोणता तिकडचे हे केलेलं आहे, तसं ह्यासुद्धा रस्त्यावरती व्हावं सुधारणा। आणि त्याचबरोबर हा जो चिखलवाडीकडे जाणारा रस्ता आहे ज्याच्यावर टपऱ्या जास्त निर्माण झाल्या आहेत, ज्याच्यामुळे त्या रस्त्यावरही सुधारणा व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे। मी दिलीप मगर, वय वर्ष 76, ज्येष्ठ नागरिक आहे, अपंग आहे। ह्या रस्त्यावर अत्यंत रणधुमाळी चालते। इथे तुमचा स्पीड ब्रेकर गणेश मंदिरच्या समोर हवा आहे। त्या व्यतिरिक्त इथे त्या बाजूला दोन्ही बाजूला फुटपाथ अत्यंत आवश्यक आहे। इथे वॉर्डन 24 तास हवा। इथे रस्ता क्रॉस करताना 3-3 अपघात झाले, जीवघेणा प्रसंगाला तोंड द्यावं लागतं। यासाठी आवर्जून त्या ठिकाणी तातडीने दखल घेऊन त्या सुधारणा कराव्या अशी माझी विनंती आहे। लाभू रमेश वाघेरे। हां दादा, तुम्ही रस्ता करा, काय बी करा, पण आम्ही 40 वर्ष झालं इथं गणपती मंदिरापाशी पोट भरतो। कोण कामाला नाही, धंदाला नाही, काय नाही। एक मुलगा होता ते पण वारला। मी 40 वर्ष इथं धंदा करतो, तो आमची कुठं रोड करा, सगळं करा, पण आमची व्यवस्था करा कुठं तरी।
मित्रांनो, आपण पाहिलं की या नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ह्या रस्त्यावरची रहदारी वाढलेली आहे, ते सुद्धा आपण बघितलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. फुटपाथ व्यवस्थित करून देणं आवश्यक आहे. या चौकामध्ये वॉर्डन पाहिजे. त्याचप्रमाणे जे अतिक्रमण झालेलं आहे आजूबाजूच्या टप्प्यात ते काढाव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष घालावं आणि भविष्यात एखादा मोठा अपघात होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. मित्रांनो, अशा प्रकारच्या बातम्यांना अपडेट तुम्ही आमच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर बघत राहणार आहात. याकरता आमचं बातमी.इन चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही जी बातमी आहे ही सगळ्यांना सेंड करा. धन्यवाद.